सोमवारी जागतिक स्तरावरील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे। त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांचं दिवाळा निघतंय तर अनेक बड्या गुंतवणूकदारांची धास्ती वाढली आहे। अमेरिकेच्या आगामी टॅरिफ धोरणाबाबत शंका आणि जागतिक गुंतवणूकदारांमधील अस्वस्थता यामुळे क्रिप्टो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी धडपड सुरू आहे। सोमवारी सकाळी बिटकॉइनची किंमत सुमारे 4.8% घसरून $64,300 वर आली आहे। विशेष म्हणजे 6 फेब्रुवारी नंतरची बिटकॉइनची ही निच्चांकी पातळी ठरली आहे। केवळ बिटकॉइनच नव्हे तर दुसऱ्या क्रमांकाची मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या इथरमध्येही सुमारे 5.2% मोठी घसरण नोंदवली गेली आहे। या घसरणीमुळे क्रिप्टो बाजाराचं एकूण भांडवल काही तासातच अब्जावधी डॉलर्सनी कमी झालंय। बिटकॉइनच्या घसरणीचा इतिहास पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2014 ला 86%, 413 दिवस, 2018 ला 84%, 378 दिवस, 2022 ला 77%, 371 दिवस, 2026 ला 71%, 364 दिवस। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या आपत्कालीन अधिकारांचा वापर करून काही विशिष्ट व्यापार आणि व्यवहारांवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती। या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं। सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प शासनाचा हा निर्णय तांत्रिकदृष्ट्या रद्दबातल ठरवला असला तरी रविवारी अमेरिकन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिलंय। अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कोर्टाच्या निर्णयाच्या आधी केलेले व्यापार करार आणि त्या अंतर्गत येणाऱ्या कर तरतुदी सध्या तरी कायम राहतील। या स्पष्टीकरणामुळे गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। न्यायालयाने दिलासा देऊनही कर आकारणी कायम राहणार का या भीतीनं गुंतवणूकदारांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून विक्रीस सुरुवात केली आहे। गुंतवणूकदारांना अशी भीती आहे, जर अमेरिकेने कठोर कर धोरण राबवले तर क्रिप्टो व्यवहारांमधील नफा कमी होईल। सध्या मार्केटमध्ये अनिश्चिततेचं सावट आहे। आशियाई मार्केटमधील या घसरणीचा परिणाम युरोपियन आणि अमेरिकन मार्केटवरही दिसून येण्याची शक्यता आहे। विश्लेषकांच्या मते जर बिटकॉइन 64,000 वर टिकू शकला नाही तर यामध्ये आणखी मोठी घसरण होऊ शकते। तर दुसरीकडे इथरची घसरणही दर्शवते की केवळ बिटकॉइनच नव्हे तर संपूर्ण अल्टकॉइन मार्केट सध्या दबावाखाली आहे। जोपर्यंत अमेरिकन सरकार टॅरिफ आणि व्यापार करारांबाबत अधिक स्पष्टता देत नाही तोपर्यंत क्रिप्टो मार्केटमध्ये ही अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे गुंतवणूकदारांचे डोळे ट्रम्प यांच्या धोरणांकडे लागले।